जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय एका बाजूला नवनाथ त्या कामठे फायटर्स आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय हेमंत शेठ झेंडे. हेमंत शेठ झेंडे ऑलियर्स या संघाच्या दरम्यान आपण पाहतोय आजच्या दिवसातला शेवटचा सामना आपल्या सगळ्यांना बघायला मिळणार आहे. पहिला चेंडू ओहो खूप जास्त सफल आणि स्टेप आउट होऊन ओहो फटका निवडला होता आणि हा फटका मात्र कमालीचा चुकीचा ठरलाय. पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का बघायला मिळाला इकडे आणि या धक्क्यामुळे त्यावेळेला सलामीच्या दोन बॅटरपैकी आपण बघितलं की कोणताही एक बॅटर लवकर परतला की मग मात्र टीमच्या पॅव्हलियनमधील वातावरण हे निगेटिव्ह बनतं. पण निगेटिव्ह पंच जास्त वेळ घेऊ नका. पंच जर तुम्ही सूचना देऊन सुद्धा जर कोणता खेळाडू ऐकत नसेल किंवा कोणती टीम ऐकत नसेल तर तिथे तुम्ही धावांची पेनल्टीचा देखील वापर करू शकता. चांगला चेंडू आपण बघतो इकडे. पंचांच्या निर्णयाचं आणि पंचांच्या सूचनांचं पालन करणे या स्पर्धेमध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. हो यावेळेला तडाखा बेधुंद आहे आणि पब्लिकने तिकडे जेल घेण्याचा प्रयत्न केलाय. पब्लिकला काय जेल आला नाही, 100 पण गेले. टप्पी घेतला टप्पी. 51 आहेत का? पुढा सुंदर फटका. पुढा चेंडू हवाई सफर करत सीमारेषेच्या दिशेनं हा आलाय आणखी एक बेधुंद चौकार. पहिलं षटक संपलं गेलं. पहिल्या षटकानंतर नवनाथ कामठे फायटर संघ पोहोचला 19 धावांवरती. हो पुढे एकदा वन्स मोर अटॅक आणि याच सोबत हा आणखी एक षटकार. प्रेक्षकांनी 100 जिंकले पण जे प्राइज ऑर्गनायझर कमिटीच्या खात्यात दाखल होणार आहे. हे म्हणजे असं झालं की उजव्या खिशातून टाकणं आणि डाव्या खिशात टाकणं. पुन्हा सुंदर फटका. पुन्हा एकदा चान्स आहे 100 रुपयांचा. हो वही खिलाडी वही ऑडियन्स वही फिर से कॅच छूटा है. 2 वेळा 100 गेले भावा. आज काय खेळ दिसत नाही. तुझ्याकडे 2 कॅच आलेत भावा. जागा राहा तू.
धावपलकावरती जाऊयात. लागोपाठचे 3 चेंडूवरती 3 मोठे प्रहार केले तिकडे. कार्तिक स्वामीवरती हे बेधुंद फटकेबाजीचा अद्भुत नजारा आपण बघतोय. प्रतीक कामठे इथे धुवाधार फलंदाजी करतोय. पुढे एकदा वन्स फोर क्लासिकल स्ट्रोक आणि क्लासिकल फटका षटकार. धावपलक पुढे गेलाय 6 धावांनी आणि नवनाथ त्या कामठे फायटर्स हा संघ पोहोचला आतापर्यंत 41 धावांवरती. या षटकामध्ये आतापर्यंत धावांचा धो पाऊस पडलाय. जवळपास 22 धावा 4 बॉल मध्ये आलेत. आणखीन एक फटका चांगला आहे. इथे खेळाडू हिमालयाच्या तटभिंतीप्रमाणे अडवाला. नो बॉल, एक सिंगल कंप्लीट. टोटल आल्यात आतापर्यंत या षटकामध्ये 24. प्रीहिटचा बॉल. उघडा डोळे पहा नीट. इथे घडणार काय? सुपरहिट कामगिरी बघायला मिळणार का? शायद पिक्चरचा यावेळेला टायमिंग करता आलं नाहीये. फटका देखील नव्हता. या दरम्यान 2 आल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावपलक पुन्हा पुढे गेला. 45 धावा धावपलकावरती आहेत. फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक ओहो अडवलाय. वाह, सुंदर क्षेत्ररक्षण. कमालीचा फील्ड. अनिकेत कामठेला आपण बघितला. हा एक देखणा स्ट्रोक अडवला इकडे. शेवटच्या क्षणी बॉल बाहेर जात असताना आतमध्ये बॉलला प्रेस केलं. धावपलकावरती 47 धावा धावपलकावरती. पॉवर प्ले मधील महागड्या षटकांपैकी किंवा महागड्या स्कोर पैकी हा दुसऱ्या क्रमांकाचा स्कोर आहे. या षटकामध्ये 28 धावा बघायला मिळाल्या. जणू काही 2 बॉलर्स मध्ये स्पर्धाच लागली होती की मी जास्त देतोय की तू जास्त देतोय. धावपलक गेला पुढे. धावपलकावरती आपण बघतोय गणेश कामठे बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा धुवाधार अटॅक. पुन्हा एकदा शानदार स्ट्रोक. डोळ्यांचं पारणं फेडणारा आणखीन एक षटकार. आणि त्याच्यावरती आपण म्हणतोय नो बॉल. गणेश कामठे यांचं हृदय मात्र आणखी एकदा तुटलं जाईल इकडे.
त्यावेळेस मनाप्रमाणे डिसिजन नाही येत, त्यावेळेस मात्र आपण म्हणतो मनावरती याचा हो चांगला चेंडू आपण बघतोय. नक्कीच गणेश कामटे यांचं नक्कीच त्यांनी या संकटाकडे फक्त बघून रडत बसण्यापेक्षा त्यांनी पुन्हा प्रतिकार केलाय. ओहो बॅटर बॅटर बॅटरचा धमाका मात्र कमी होईना. पुन्हा एकदा षटकार. स्ट्रोक चांगला आहे. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक पिकी वेगवान. एक सिंगल नवलक पुढे गेला. तीन षटकांचा खेळ संपला गेला. 3 षटकानंतर नवनाथ त्या कामठे फायटर संघ आतापर्यंत पोहोचलाय 63 धावांवरती. 63 ऑन द बोर्ड. पाठीमागच्या षटकामध्ये धावफलकाला ब्रेक लावण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला होता, पण बॅटरनी मात्र त्या सगळ्या प्रयत्नावरती सडेतोड हल्लेबाजी केलेली आहे. पहिला चेंडू डॉट येतोय. ओहो आणखीन यावेळेला नजर चांगली आहे. इकडे जेल टिपलाय, परंतु चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आणि इथे षटकार. शेवटच्या क्षणी संभ्रमावस्था निर्माण झाली होती की हा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये आहे की बाहेर आहे, पण ही संभ्रमावस्था मात्र अधिक काळ टिकू शकली नाहीये. षटकार मात्र आलाय. इथे बघायचंय चेंडू जागेवरती स्थिर चेंडू आहे. प्रशांत वारेन आपण पाहतोय वाऱ्याच्या ही विरुद्ध दिशेला त्यानं त्याच्या फलंदाजी मधील तुफान मात्र दाखवून दिलेला आहे. ओहो पुन्हा एकदा वन्स मोर अटॅक. प्रशांत वारे थांबायला तयार नाहीये. पुन्हा एकदा षटकार. अजून एक मोठा फटका. अजून एकदा षटकार. एक्क्याऐंशी धावा धावफलकावरती आहेत 4 षटकानंतर. शेवटचे 6 चेंडू. नवनाथ त्या कामठे फायटर संघाने 81 पर्यंत मजल मारली. अजून 6 चेंडू शिल्लक. आहेत. निखिल कामठे बॉलिंग ट्रॅक वरती.
85 धावांचं टार्गेट दिलेले आहे. जुना चेंडू टाका. चला खेळाडू लवकर चला आतमध्ये. फिल्डिंग लवकर लावा, अन्यथा पुन्हा 5 धावांची पेनल्टी देण्यात येईल. लवकरात लवकर क्षेत्ररक्षक लावून घ्या. चला 12वा खेळाडू इथे असणं बंधनकारक असणार आहे, अन्यथा 5 धावांची पेनल्टी आहे. दोन्ही संघांचा 12वा खेळाडू इथे असणं बंधनकारक आहे पहिला चेंडू पडण्यापूर्वी. चौऱ्याऐंशी चालेल 85 टू विन. पेनल्टी पकडून 85 टार्गेट जिंकण्यासाठी आहे. गणेश कामठे आणि आपण पाहतो नक्कीच कार्तिक स्वामी हे 2 खेळाडू आपण पाहतो नक्कीच मैदान छतमध्ये आलेले आहेत. झेंडे वॉरियर्स संघाचे हे 2 खेळाडू 5 षटकांमध्ये 85 ही केवळ शिखर सर करायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला चला स्पीडअप करा. खेळाडूंना सूचना आहे, चला स्पीडअप करा. फिल्डिंग लावा लवकर. चला स्पीडअप करा. चला स्पीडअप करा.
पहिला चेंडू मोठा ब्लास्ट केलाय गणेश कामठे यांच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. श्री गणेशाला धावेचा षटकार. पुढे एकदा चांगला स्ट्रोक. दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे वेगात धावले. बॉल अडवत असताना दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा आल्यात. क्रिकेटमध्ये एक एक धाव देखील तेवढीच महत्वाची आहे. जेवढा षटकार महत्वाचा आहे तेवढीच एक धाव महत्वाची आहे. कित्येक वेळा आपण बघतो की 2-2 3-3 बॉल वरती एक धाव होत नाही. कित्येक वेळा एका चेंडूवरती 5-5 6-6 धावा आरामात होतात. एक एक धाव प्रत्येक क्षणी डिपेंड ऑन सिच्युएशन त्याचं महत्व किती मोठं आहे. वाह, यावेळेला बघायचंय ग्लान्स केलाय मोठा फटका. ओहो जेल टिपलाय. ओहो पुन्हा सोडलाय. तर काही अंश असं वाटलं की जेल घेतलं त्याच्यानंतर मग हवेत टाकलं की काय, सेलिब्रेशन करण्यासाठी हवेत टाकलं की काय, पण तदनंतर असं सिच्युएशन कळाले की हातातून सुटलेला जेल आहे. एकदा का चेंडू हातात बसल्यानंतर तो सुटूच नाही अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. पण बाउन्सच्या बाबतीत तुलना करायची डबल टेनिस बॉल आणि सिंगल टेनिस बॉल मध्ये तर कस्को बॉल जास्त बाउन्स त्याला नसतो, त्यामुळे तो हातात बसण्याचे चान्सेस जास्त असतात. ओहो कॅप मोठा आहे. अडवण्यासाठीची संधी अजिबात नाहीये चौकार. चौकारामुळे धावफलक पुढे गेला आणि आता 13 धावा धावफलकावरती. वाह वाह आणि वाह, उंच गेलेला बॉल टिपण्यात आलेला आहे. जेल पकडला जाईल आणि इथे आपण बघतोय कार्तिक स्वामीच्या रूपाने पहिला धक्का टीम हेमंत शेठ झेंडे वॉरियर्स संघाला. पहिली विकेट पहिल्या षटकामध्ये बघितली आपण. कार्तिक स्वामी तिथे बाद झाला. त्याच्यानंतर आपण म्हणतोय निखिल कामठे. त्यावेळेला आपण म्हणतो नक्कीच बॉलिंग ट्रॅक वरती बघतो आपण कार्पेट ड्राईव्ह स्ट्रेट ड्राईव्हचा काही अंश फटका. एक सिंगल बघायला मिळेल. सिंगल सोबत धावफलक पुढे गेला. 14 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकानंतर 14 धावांपर्यंत मजल मांडण्यामध्ये नक्कीच आपण पाहतोय हेमंत शेठ झेंडे वॉरियर्स संघाला यश आलंय. टोटल 85 धावांचे टार्गेट म्हणजे जवळपास अजून 71 धावा येणाऱ्या 4 षटकामध्ये बनवायच्या. 71 धावा बनवायच्या 4 षटकांमध्ये. अशक्य प्राय वाटणार हे एव्हरेस्ट शिखर एवढंच अवघड आव्हान हेमंत शेठ झेंडे वॉरियर्स संघाचे हे दोन पॅटर्न आता बघायचे. तिसऱ्या आणि पहिल्या क्रमांकावरचे खेळाडू आहेत. पंच चला सामना चालू करून घ्या. पंच चला.
चेंडू पुन्हा फरार आणि यावेळेला षटकार. अवंताचा धाव आपण बघतोय. अवंताच्या धावांना उपलब्ध पुढे धावफलकावरती 27 धावांपर्यंत धावफलक गेलेला आहे. पुढे एकदा बघतोय चिप शॉट बघायला मिळतोय. मिड ऑन चेहऱ्यामध्ये बॉल टप्पा पडल्यानंतर 2 क्षेत्ररक्षक धावत आले. एक क्षेत्ररक्षक लॉंग मधून, दुसरा क्षेत्ररक्षक काव कॉर्नर मधून. एका धावेला अडवण्यासाठी आपण पाहतोय खेळाडू आपण पाहतोय अगदी दूर पर्यंत धावत जात आहेत, कधी दूरवरून धावत येत आहेत. ओहो, इनसाइड आउट स्ट्रोक देखणा आहे. वा, पॉइंटच्या दिशेनं इथे खेळलेला हा एक बेहतरीन षटकार. द पॉवर ऑफ गणेश कामठे यांना आपण बघतोय ऍज अ ओपनर म्हणून. फुरसुंगीच्या गावाईच्या फुलफिश टीम मध्ये देखील आपण होतोय. कित्येक वेळा या खेळाडूला मी खेळताना बघितलेला आहे आणि तेवढाच एक जिवंत ज्वालामुखी प्रमाणे हा खेळाडू खेळत असतो. सातत्यपूर्वक मोठे फटके खेळण्याची एक कमालीची क्षमता. बॉल पुन्हा हवेत आणि या दरम्यान पंचांचा इशारा. चौकार. अडतीस धावा धावफलकावरती आपण बघतोय. दुसरं षटक सुरू असताना सूरज साठेवरती गणेश कामठेचे सुपर डुपर धक्के. यावेळेला पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. हो, यावेळेला आपण बघतोय ऑन साइडला खेळला शॉट एक बघायला मिळेल. नो बॉल प्लस सिंगल. धावफलक पुढे 40 धावा धावफलकावरती आल्यात. फ्रीहिटच्या बॉलवरती सुद्धा मोठा अटॅक आलाय. बॉल पुन्हा एकदा आकाश मार्गाड आपण पाहतोय. सीमारेषेच्या दिशेनं देखील कामठे सुद्धा प्रचंड सुंदर खेळ साकारण्यामध्ये व्यस्त झालाय. शेहेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये तब्बल 32 धावा जनरेट केल्या गेल्यात. 32 रन्स या षटकामध्ये निर्माण केले गेलेत. आणि आता बघतोय सामन्यामधील समीकरणाबद्दल चर्चा करूयात आपण. आता शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 मध्ये 39 पाहिजेत फक्त इथून पुढे. नवनाथ त्या कामठे फायटर संघाचे गोलंदाज मात्र आपण पाहतोय कमालीच्या अडचणीमध्ये सापडले आहेत. कारण की पहिले 2 जे बॉलर मोस्ट ऑफ असतात ते महत्वाचे असतात, पण नंतर मात्र आता बघतोय इकडे बॉलिंग ट्रॅक वरती जगदीश परदेशीला आपण बघतोय. ओहो, पहिलाच बॉल शरीराचा बॅलन्स करत असताना आपण बघतोय लेग स्टंप्स वरती टाकण्याचा प्रयत्न केला गेला, पण वाईट बॉल. ओहो, देखणा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक ओहो पुन्हा एकदा हक्काबक्का राहिलाय. पुन्हा चौकार आलाय. धावफलकावरती गणेश कामठे यांसाठी हा चेंडू मात्र नक्कीच त्यांच्या रडारमध्ये येऊ शकला नाही.
बॉलरची ही चांगली किंमत म्हणू शकतो. टायमिंग मध्ये व्हेरिएशन करणं खूप महत्त्वाचं असतं. ओ गणेश कामटे वन्स मोर पुन्हा षटकार. षटकारांमध्ये धावफलक पुन्हा पुढे गेलाय आणि धावफलकावरती चर्चा करूया आपण. 57. ओहो पुन्हा एकदा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहे. पुन्हा बॉल थांबणार नाही. पुन्हा एकदा चौक. नो बॉल आणि त्याच्यावरती नो बॉल वरती षटकार की चौकार. सतीश सर नो बॉल आणि षटकार. थर्ड अंपायर दिलाय. षटकार की चौकार चेक करा. आणि हा चौकार. नो बॉल प्लस चौकार. आणि पंचांचा डिसिजन आलेला आहे की खेळाडू निर्णय द्यायचा अधिकार म्हणजे अशा नो बॉल नाहीये वाईट बॉल नाहीये हे खेळाडूंनी सांगायचं नाही. पंचांना वाटलं तरच जर वाटलं तरच तो डिसिजन पंच घेतील. व्हाईट बॉल आपण म्हणतोय अवांतरची धाव. ओहो बॉल पुढे हवाई सफर करत सीमारेषेच्या दिशेनं गणेश कामटे यांच्या बॅटमधून आणखी एक षटकार. गणेश कामटे आपण बघतोय नाबा 40 धावांवरती ते खेळत आहेत. 11 चेंडूमध्ये 40 धावांवरती ते खेळत आहेत. तर सांघिक धावफलक. वन्स मोर बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. गणेश कामट्यांनी आपण ते आतापर्यंत 5 षटकार मारलेत आणि त्याच्यामध्ये 3 चौकार मारलेले आहेत. 12 चेंडू मध्ये आपण पाहतोय 46 धावांची नॉकआउट इनिंग अजूनपर्यंत अद्यापही सुरूच आहे. आता सामना पोहोचलाय 13 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. 24 चेंडू मध्ये 71 पाहिजे होता. आता 13 मध्ये 9. चेंडू 9 धावांची गरज आपण बघतो. आता शेवटचे 12 चेंडू आहेत. 9 धावा अजून देखील अडवल्या जाऊ शकतात. फक्त संघनायकाच्या एका चांगल्या प्लॅनची गरज आहे. तुमचा नेता कोण आहे हे खूप महत्त्वाचं असतं. नेता कोण आहे, नेता बनता आलं पाहिजे. नेता आउट झाल्यानंतर, नेता बाद झाल्यानंतर नेता जबाबदारी उचलू शकत नसेल अशा सिच्युएशन मध्ये नेत्याचे प्रत्येक शब्द हे प्रत्येक तलवारीसारखे असतात. नेत्याचा प्रत्येक शब्द हा तलवारीपेक्षा धारदार असतो.
पहिला चेंडू हवाई सफर करत उंच आकाशात गेलाय आणि झेल निसटलाय. आणि आता ओमकार आबनावे आपण म्हणतो बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 11 मध्ये 8 अडवायच्यात. इथे बघायचंय अवंतरची धाव 11 मध्ये 7 अडवायच्यात. दोन्ही पंचांचा आपण पाहतोय आज खूप छान आणि सुंदर काम राहिलेलं आहे. बॉल हवेत आहे. हो अगदी थोडक्यात चेंडू परार झाला. षटकार. 14 चेंडू मध्ये आपण पाहतोय गणेश कामटे यांचं या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक इथे कंप्लीट होतंय. 14 चेंडू मध्ये 52 धावा त्यांनी बनवल्यात. 10 चेंडू एका धावेची गरज आहे. बॉल उंचावरती आहे आणि अशा पद्धतीने आपण म्हणतोय गणेश कामटे यांच्या बॅटमधून विजयी धाव बघायला मिळते. आणि आता बघायचंय मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू गणेश कामटे यांनी म्हणतोय 15 चेंडू मध्ये 53 धावा करत विजयी धाव सुद्धा त्यांनी काढलेली आहे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है. आणि हाच हौसला जिगरबाज ठरलाय. तब्बल 9 चेंडू राखून माझ्या मते त्यांच्या संघानं हा विजय साकारलेला आहे. माननीय हेमंत झेंडे वॉरियर्स संघानं आपण पाहतो इथे विजयाची नोंद केलेली आहे. विजय संघाचं अभिनंदन. तर दोन्ही संघ या इकडे आपले मेडल स्वीकारण्यासाठी.